माझ्या मतदारसंघामध्ये चोंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्म ठिकाण आहे। तिथे एक मोठा कार्यक्रम तिथे घेतलेला आहे। त्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात निधी जो चोंडीसाठी विकास कामासाठी जो आलेला त्याचं भूमिपूजन तिथं होणार आहे। जे काही फराळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यासाठी खरं तर तो व्यक्तिगत विषय असतो। मी सुद्धा ठेवला होता, त्यांनी 16 तारखेला ठेवला आहे, मी दिवाळीच्या काळामध्ये ठेवला होता। त्यामुळे तो ठेवणं पण तितकंच महत्त्वाचं आहे, त्याच्याबरोबर विकास काम सुद्धा महत्त्वाचं आहे। मोठे नेत्याच्या घरी जाऊन फराळ खाणं काही लोकांसाठी महत्त्वाचं आहे आणि फराळाला जाणं हे चुकीचं कुठं आहे। मी माझ्या बाबतीत दिवाळी ही लवकर साजरी केलेली आहे। मी माझ्या पद्धतीने काम करतो, इतर लोक त्यांच्या पद्धतीने काम करतात। कोणी केलेलं आहे? आमदार राम शिंदे आणि आमदार निलेश रंगे या दोघांनी आपापल्या मतदारसंघात दिवाळी फराळाचा कार्यक्रम ठेवला आहे। माझ्या मतदारसंघामध्ये चोंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्म ठिकाण आहे। तिथे एक मोठा कार्यक्रम तिथे घेतलेला आहे। त्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात निधी जो चोंडीसाठी विकास कामासाठी जो आलेला त्याचं भूमिपूजन तिथं होणार आहे। अनेक मान्यवर तिथे येणार आहेत, लोक तिथे येणार आहेत, तिथं मी असणार आहे आणि ते कार्य म्हणजे विकास काम हे करणं जास्त महत्त्वाचं आहे। त्यांनी त्यांच्या लेवलवर जे काही फराळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यासाठी खरं तर तो व्यक्तिगत विषय असतो। मी सुद्धा ठेवला होता, त्यांनी 16 तारखेला ठेवला आहे, मी दिवाळीच्या काळामध्ये ठेवला होता। त्यामुळे तो ठेवणं पण तितकंच महत्त्वाचं आहे, त्याच्याबरोबर विकास काम सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्या बाबतीत नुसतंच राजकारण हे सुद्धा योग्य नाही। साहेबांना आमंत्रित केलं, ते जेव्हा येतात तेव्हा बघू, येत असतील तर काय हरकत नाही। मोठे नेत्याच्या घरी जाऊन फराळ खाणं काही लोकांसाठी महत्त्वाचं आहे आणि फराळाला जाणं हे चुकीचं कुठं आहे। मी माझ्या बाबतीत दिवाळी ही लवकर साजरी केलेली आहे। मी माझ्या पद्धतीने काम करतो, इतर लोक त्यांच्या पद्धतीने काम करतात। मी माझ्या पद्धतीबद्दल बोलू शकतो, दुसऱ्यांच्या स्टाईलबद्दल आणि पद्धतबद्दल मला तर काही इथं बोलता येणार नाही।